ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता इथे शिर्डीत सुद्धा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत। एका दिवसात जास्तीत जास्त 8000 भक्तांना दर्शन पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, हे काय आहेत नवीन नियम? नाही, मंदिर संस्थेचे सीईओ आहेत त्यांनी लोकांना आवाहन केले की आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं नेहमीप्रमाणे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ शकते। खरं म्हणजे 6000 लोकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ निश्चित करून प्रवेश मंदिरात आज दर्शन घेणं शक्य आहे। त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त 8000 लोकांना दर्शनाची सोय होऊ शकते भाविकांना। परंतु आत्ताच शिर्डीमध्ये झालेली गर्दी पाहता भाविकांनी आपल्याला ऑनलाईन पासेसच्या नुसार मिळालेली जी वेळ आहे त्या वेळेनुसारच येणं आवश्यक आहे, कारण कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे आणि ती बाब लक्षात घेऊन जर शिर्डीमध्ये लोकांनी प्रवेश केला तरच कोरोना रोखणं शक्य होईल। अन्यथा मंदिर संस्थांना घालून दिलेले जे नियम आहेत ते नियम पाळून भाविकांना दर्शन करून देणं हे मंदिर संस्थांच्या दृष्टीनं अवघड आहे। त्यामुळे त्यांनी भाविकांना आवाहन केले की ठरलेल्या वेळेमध्येच तुम्ही दर्शनासाठी शिर्डीमध्ये या। राहुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।